नमस्कार नमस्कार आका दादा नमस्कार. शुक्रवारच्या दिवशी आपण 105 शेळ्या इथं पाहिल्या. 105 शेळींचा माप होता आका दादा शुक्रवारी. बरोबर. हो आज मी रविवारी तुमच्यापाशी आलो इथं तर 105 मधून आपण 35 त्या दिवशी विकल्या होत्या. राहिलेल्या आपल्याकडे 70 शेळ्या होत्या. हा 70 शेळ्या आपण काल विकल्या. आज रविवारी तुम्ही आज व्हिडिओ काढताय. बरोबर. हो पण शनिवारी आपल्या संपूर्ण शेळ्या विकून 24 तासामध्ये 100 शेळींचा रेकॉर्ड ब्रेक व्हिडिओ येईल. आपला रेकॉर्ड ब्रेक केलाय सोनू चव्हाण. क्या बात आहे मित्रांनो. फक्त बघा 105 शेळ्या राहिल्या. हो. ही आपण घरी ठेवली आका दादा. हो तुम्ही व्हिडिओ काढला होता का? हा हा 15 दिवस अगोदर बाळी झाल्या शेळींचा. बरोबर. तिच्यात नाही घरी निवडून ठेवली ही म्हैस. हे बघा ही घरी ठेवली आवडली आपल्याला एक शेळी. हे बघा ही घरासाठी ठेवलेली. एवढ्या उरल्या फक्त. हे बघा 2 2 आणि ही या गाडीची बी ही पण घरी ठेवली. ही का ही काळी नाही दोघं. या दोघं ही या चालू गाडीची होती आणि ही मागच्या गाडीची होती. बरोबर दोघं बरोबर. घरी ठेवल्या. म्हणजे फक्त 5 शेळ्या उरल्या या गाडीत. 5 शेळ्या उरलेल्या आहेत. हो. टोटल 100 शेळ्या विकल्या. 100 शेळींचा रेकॉर्ड ब्रेक केला आपण 24 तास. तासामध्ये फक्त सोनू चव्हाण या. हो क्या नागराजारी क्वालिटीच्या लागवडीच्या शेळ्या हा ज्या आपण मोठ्या व्हिडिओ मध्ये दावल्या होत्या. हा 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 ज्या आपण 25 शेळ्या दावल्या होत्या खाद्य बरोबर, लागवडीच्या, बरोबर. त्या हा. विकल्यानंतर हा, हा. 18 विकल्यानंतर बरोबर. तर आपला मोठा व्हिडिओ शुक्रवारी संध्याकाळी पाहिल्यानंतर निफाडपाशी शेळ्या दिल्या मी काल सकाळी व्हिडिओ पाहून लगे कस्टमर आपल्या घरी बरोबर. 17,500 रुपयांनी 25 शेळीचं माप दिलं. क्या बात आहे. व्हिडिओ काढलाय. लागवडीची बोकड सोडणारे 3च्यावर बरोबर. त्यावर आम्ही दूध बी काढू हा. आणि बोकडे सोडून त्यांच्या घरी पहिला काठीवाडी शेळ्या पण आहे. बरोबर. बाबासाहेब सोनवणे म्हणून मी व्हिडिओ सुद्धा काढलाय कालच. कालच हो काल बकरीच्या तेव्हा तुम्हाला टाकतो मी video. बरोबर बरोबर. मित्रांनो आपण अगोदर जे शूट केला 17,500 रुपये लागवड करण्यासाठी दिल्या बरोबर. लागवडीची. जसं सोनू बोलले ते की तुम्ही आता लागवडीच्या शेळ्या घेऊ शकतात. लगेच त्याच्यात customer. तुमचा फायदा आहे असं तर ते खरंच जे सोनू बोलले होते तर त्यांनी खाट्याने दुधाच्या दिल्या आजवर दूध होत दुधाच्या 17.5 एवढा मध्ये. फायदा. दूध बी देईन त्या 1.5-2 महिने हा. आणि ते 15 मे नंतर बोकड सोडणार आहे. बरोबर 15 बरोबर. मे नंतर क्या बात आहे. त्या 17,500च्या बकऱ्या नाका दादा हा आज 17,500 दिल्या. पण ज्या दिवशी गाभण राहील ना जेव्हा तोलावर येईल ना नवरात्राच्या आजूबाजूला हा. त्यांना 25,000 सुद्धा घ्यायला नाही त्या शेळ्या. नाही नाही असा फायदा गिरायकाचा होणार आहे. बरोबर बरोबर. प्लस नुकसान होणार नाही. नुकसान होणार नाही. हो त्यांच्या घरी आता लागतील ते पूर्ण सेट झालेले राहतील. पावसाळ्यात द्रष्टपुष्ट खायला भेटल. बरोबर. तिथं पोहोचवतील सगळ्या गोष्टी. सगळ्या गोष्टी होतील. बरोबर बरोबर. आता मला बोलवायचं कारण इथं तुम्हाला फक्त आपली पिकअप गाडी येते हा हा म्हणून तुम्हाला बोलावलं होतं पण ती लेट झाली. लेट झाली. बरोबर हो. बरोबर. कारण की काल रात्री 12 वाजता भरून निघली. मी ज्या शेळ्या गाडीला गेलो होतो ना हा मी 2 ठिकाणी एक ठिकाणी 11 गाबना आणि एका ठिकाणी 9-10 खाट्या शेळ्या दुधाच्या पाहून आलेलो होतो. बरोबर. तर मग नेमका आपल्या मकाबाईचा फोन आला. हा मकाबाईंचा फोन आला. हा. मकाबाई म्हणे सोनू तू येतोय का म्हणता. मका अक्का मी हप्त्यात येत नाहीये. हा हो मामाच्या मुलाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आम्ही हप्त्यात येत नाही म्हणतो. मी स्पष्ट सांगितलं. बरोबर. तर आपण मी ज्या शेळ्या पाहिल्या होत्या त्या पिकअप मध्ये येऊ राहिल्या. म्हणजे 4-4:30 तिकडचीच गाडी येते. हा हो पिकअप बरोबर बरोबर. 4-4:30 वाजेपर्यंत येईल. तिथं आपला माणूस कोण नाही फक्त त्यांनी टाकून दिला तिकडे. त्यांनी टाकून दिल्या 21 शेळ्या आहे फक्त. बरोबर जास्त नाही फक्त 21 शेळ्या. 21 शेड आहे का 21 शेळ्या. मित्रांनो? मी तुम्हाला व्हिडिओ काढून पाठवल तीन चालतं तर मित्रांनो संध्याकाळी सोडून द्या कस्टमरांना. कारण मित्रांनो तो लॉट विकायसाठी होता पूर्ण लॉट विकला गेलेला आहे. आता सोनू बोलना ग्राहकांचा फोन चालूच असतो त्यासाठी त्यांनी जो पिकअप तिकडनं मागवली आहे तर थोडा 21 शेळ्या येणार आहेत. एकच नंबर येतील आका पिकअप मध्ये 11 शेळ्या काम नाही जबरदस्त क्वालिटीची आहे. बरोबर बरोबर. हो एक शेळी 2 पिल्ल आहे 11 कापणी आहे आणि 9-10 खाटे आहेत. 9-10 खाटे आहेत. 11 खाटे आहेत. बरोबर बरोबर. हो. तर त्या देखील घ्यायला भेटणार आहे. या सुद्धा घ्यायला भेटेल. क्या बात आहे. कारण मला जायचं नव्हतं म्हणून मी पिकअप मागवली आठवड्यात. बरोबर हो बरोबर. कारण मी पाहून आलेलो होतो स्वतः शेळ्या. हा हा शेळ्या फक्त आमची थोडी आडी बाकी होती. हा हा. मग फोनवर व्यवहार केला मका बहिणी पाठवून. आणि गाडीचा लोड पण तुमचा हा झाला होता तसा. हो आपल्याकडे किती शेळ्या होत्या. मग 2 गाडींचा माल होता. 105 शेळी जवळपास. 105 शेळी होती 5 फळकर पाटा होत्या. बरोबर बरोबर. हो तर पूर्ण खाली झालं 24 तासात. 24 तासात फक्त 24 तास. हो हो क्या बात. लागवडीच्या गाबना हो, हो. 25,000 रुपयांनी काल यांना शेळ्या दिल्या मी परळी वाईच्या नातवाल्यांना. बरं 6 शेळ्या 25,000 नाद करायचा आणि क्वालिटीचा बरं घ्या. जबरदस्त. तुम्हाला तो पण व्हिडिओ पडेल त्याच्यातच बरोबर बरोबर. पाहायला भेटेल. खाट्या शेळींचा व्हिडिओ पाहायला भेटेल. अजून रात्री 1:30 वाजता शेळ्या दिल त्या त्यांचा पाहायला भेटेल. हो, हो. सगळ्या शेळ्या फलटरवाल्यांचा व्हिडिओ दिल तर गाबना शेळ्या तो पण पाहायला भेटेल. क्या बात आहे. क्या फलटरवाल्यांचा मित्रांनो सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हो. टोटल व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हो हो. तर सगळे सौदे पण आणि पिकअपचा जो माल येणार आहे तो पण तुम्ही मला तो शेड्या पण टाकतो तुम्हाला. बांधून शेड्या दाखवच्या. पिकअपचा हो, माल चालतं. टाकतो. ठीक. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत टाकून. धन्यवाद. पहा का दादा क्वालिटी याला म्हणता भावनगर जंगलची टॉप क्वालिटी. पाहून घ्या वस्तू. तुम्हाला बोललो होतो ना दुपारच्या व्हिडिओमध्ये की 4-4:30 वाजेपर्यंत आपली पिकअप येणार आहे असं. बघून घ्या आज शेळ्या उपाशी आहे तरी चालू गाडी उतरली. पिकअप भरून आणली आकाश दादा आपण. काल 100 शेळ्या विकल्या 105 मधून रेकॉर्ड ब्रेक केला आपण. 100 शेळ्या 24 तासामध्ये विकल्या होत्या. पुन्हा मी या शेळ्या बघून ठेवलेल्या होत्या
मका बहिणी पाठवून दिल्या या, बघून घ्या. थोड्यावरून सौदा बाकी होता आमचा. क्वालिटी एक ताजी जणेल आकाश दादा इकडची साईड धावची. ही बघा ही ताजी जणेल, हिला 2 पिल्लं आहे तिला. हां ताजी जणेली चालू गाडीची या. हे बघून घ्या आकाश दादा थिन ना कलर सुद्धा मका बाईला डबी नाही भेटली, कलर दुसरा केला. आता आपण इथं दुसरा कलर करून घ्या. आपला जो डाग राहतो ना तो डाग आपण घरी करणार आता येईन ना. यो कलर दुसरा केला आहे मका बहिणी, कलर नाही भेटला म्हणून. चेहरा पट्टी शिंगडी पगडी एकच नंबर आहे आकाश दादा क्वालिटी. आकाश दादा क्वालिटी सोड रे, एक एक घे. एवढा लांब नका इकडेच इकडेच घे. माप्पा आकाश दादा जबरदस्त क्वालिटी आली आहे. पाहून घ्या, नाद नाही करायचं आकाश दादा. भावनगर जंगलचा वस्तू पाहून घ्या, क्वालिटी पाहून घ्या आकाश दादा. बघा माप शेळीला जबरदस्त क्वालिटी आहे. सोड रे घे रे, ती बी घे. सोडा एक एक सोडा येईल. ही बघा आकाश दादा म्हैस एक गरीबाची म्हैस आहे म्हणता याला. भावनगर जंगलचं 24 कॅरेट सोनं. नाद करायचं आणि वस्तूचा पाहून घ्या क्वालिटी. आकाश दादा जबरदस्त क्वालिटी पाहून घ्या वस्तू. पाहून घ्या शेळी, म्हशी शेळ्या आणल्या आकाश दादा एक नंबर. इकडे इकडे जाऊ द्या अशी खाली, खास धावून द्या फक्त. पाका दादा सोड, सोडा तिला. पाकवाले फुले एकच नंबर क्वालिटी. घे जातो, घेणार जातो पटापट. असे धावून सर लगे खाली सोड. बकरी पाहून घ्या आकाश दादा. म्हैस फुली शेळी पाहून घ्या कशी आहे. नाद करायचा आणि वस्तूचा पाहून घ्या एकच नंबर क्वालिटी. घ्या खाली घ्या तुमच्या वस्तू. फिराव पटापट द्या, तुम्ही सोडून द्या तिच्याकडे. पाहून घ्या, मी तोलावरची आकाश आता साईड दावर बकरीची. घे इकडं, पाहून घ्या वस्तू. ही पाहून घ्या दुसऱ्या वेताची पाठ आहे आकाश, दुसऱ्या वेताची कच्ची थोडी 1 महिन्याची, पण वस्तू एक नंबर आहे. चालू गाडी आली आहे. उपाशी शेळ्या उद्या जेव्हा 2 दिवस आराम खातील चढतील मग शेळ्या पाहायच्या. पाहून घ्या ही बघा एक वंडी. बघून घ्या ही बघा एक क्वालिटी पा. 15 दिवसात जणून दिला का दादा अशी शेळी. पाहून घ्या क्वालिटी पा. पाहून घ्या साईड एकच नंबर आहे का दादा. क्वालिटी बी एकदम एक नंबर आहे. चमक बिमक एक नंबर वस्तू आहे. ही बघा तांबड्या कलरची तेलंगी. बघून घ्या हे बघा आर्नी. बघा आर्नी भावनगर जंगलची आर्नी क्वालिटी बघा आकाश दादा. आर्नी म्हणता येईल हो. एक नंबर वस्तू आहे. पाहून घ्या आकाश दादा. ही 2 बच्चावाली इकडे घेऊन दादू पाहिलं तिला. एवढ्या तिकडे कुठे घेऊन चालला पा क्वालिटी. ही बघा आकाश दादा ताजी जडलेली हा. 12 शेळ्या गाब आणि एक ताजी जडलेली 13 शेळ्या येतील आकाश दादा एकच पट्टीच्या भावात. हा एक पट्टीमध्ये कोणी घेतल्या तर देऊन टाकू आपण. 13च्या 13 एक नंबर क्वालिटी. 1-2 पिल्लावाली आणि बाकी गाब ना. बघून घ्या वस्तू एक नंबर आहे. बघून घ्या चेहरा पट्टी शिंगडी एक नंबर आहे. बघून घ्या. चल घ्या अकल. बघा आकाश दादा क्वालिटी जबरदस्त क्वालिटी. बघून घ्या. जाऊ तिकून आहे ना थोडं पुढे. बघा क्वालिटी एक नंबर. म्हशी बघा म्हशी
एकच नंबर वस्तू आहे गिट्टी आहे तुमच्यासाठी स्पेशल आहे, पाहून घ्या. एकच नंबर माप वस्तू. तुम्हाला काल ज्या 6 शेळ्या दिल्या ना आपण तेच माप आहे आणि एकच नंबर पक्क्या गाभ नाही. आणि पाहून घ्या पूर्ण गाभण्याच्या गाभ नाही. फक्त एक शेळीला 2 पिल्लं येतील. 7 शेळ्या गाभण येतील तुम्हाला याच्यात. 7 शेळ्या गाभण येतील, बघून घ्या. वर थोड्या अशा पुढं पाहून घ्या गिट्टी शेळ्या. वर गाड्या पुढा त्याच्याकडे कुठं घुशी राहणार तिकडे. थोडा थोडा मोकळा सोडा दिनला. थोडा मोकळा सोड दाबू दिनला. थोडा मोकळा सोड इकडे वय. बस बस बस. अय अकल परत अकल इकडं. अकल 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 इकडे बघा. एक नंबर वस्तू. बस बस बस. फुली पा गिट्टे वस्तू पा क्वालिटी पा एकच नंबर माप आहे. उंच पूर्ण लांब लचक शेळ्या एक नंबर क्वालिटीच्या. बस 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 रे. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे खाली जाऊ दे खाली जाऊ दे. बघा माप बघा शेळीला एकच नंबर माप या. काल तुम्हाला ज्या 6 शेळ्या दिल्या तेच माप आहे पूर्ण. आकाश दादा बघून घ्या. 13 शेळींचा पहिला व्हिडिओ धावला आणि या 22 शेळ्या आल्या आकाश दादा आपल्या गाडीमध्ये. बघून घ्या 9 शेळ्या खाट्या आहे. तो कस्टमर लागवडीसाठी सुद्धा घेऊ शकतं त्यांना. हो ज्यांना बोकड सोडायचं आहे जसे आपण कालच्या गाडीच्या शेळ्या विकल्या आहे लागवडीसाठी तशा पण तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्हाला दूध काढायचे राहिले तरी घेऊ शकता तुम्ही. अजून इंच्यावर 1 महिन्यानंतर 15 दिवसानंतर बोकड सोडल्यानंतर ह्या लागूनही जातील अशा शेळ्या क्वालिटीच्या एक नंबर. बघून घ्या लागवडीसाठी आकाशदादा स्पेशल. बघून घ्या क्वालिटी शिंगडी. चालू गाडी आली आकाशदादा म्हणून थोडी आज शेळी पाख्यावर नाही. अजून शेळ्या 2 दिवस चरल मग शेळ्या पाहायच्या आकाशदादा. क्वालिटी शेळींची जबरदस्त क्वालिटी. लागवडीसाठी आपण देऊ शकतो शेळ्या. आणि नव्या आहे अजून पुन्हा. दुसऱ्या तिसऱ्या तर म्हातारी शेळी एकही नाही इंच्यात. 9च्या 9 नव्या शेळ्या येतील. दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये. बघून घ्या क्वालिटी. तुम्ही आजही बोकड सोडा तरी या शेळ्या लागून जातील अशा शेळ्या. बघून घ्या लागवडीसाठी स्पेशल लागवडीसाठी माप्पा क्वालिटी पा. चालू गाडी आली तरी या आकाश दादा. शेळ्या अजून 2 दिवस राहू द्या. शेळ्या भुक्या आहे आज. 2-3 दिवस चरल्या ना मग शेळींची पाहिजे. पण रोनक पाहिजे शेळींची. एकच नंबर क्वालिटी शिंगडी पकडी. तिकून ताप तिकून फिरव पा आकाश दादा क्वालिटी. एक घे जाऊ द्या हळूहळू. ती काळी इकून माप बघा आकाश दादा एकच नंबर माप आहे. लागवडीसाठी आकाशाचा स्पेशल. जाऊ दे केवढं माप आहे बघून घ्या आकाशाचा. घोड्यासारखं माप आहे शेळीला. डाग सुद्धा दुसरा केला आकाशाचा शेळींना. बघून घ्या आपला डाग नाही. आता आपण घरी डाग करू येईन ना. नका बहिणी दुसरा डाग केला तिन ना. पाहून घ्या क्वालिटी आकाशाचा एक नंबर क्वालिटी. बघून नाद करायचं आणि आकाशाचा वस्तूचा साईट पाहून घ्या. बघून घ्या एकच नंबर क्वालिटी. गेट खोले.
ज्ञान पुढे म्हणा बाबा हिला लागला बाजू आकाश दादा एकच नंबर क्वालिटी दिली दादांना बघून घ्या. नाद नाही करायचा. भावनगर जंगलची क्वालिटी म्हणते याला 24 कॅरेट सोनं. म्हशी दिल्या माप पा शेळीला माप. शेळ्या फक्त महिन्या कच्च्या आहे पण शेळींचा नाद खुळा वस्तू आहे. गाडीचं नाक दिलं आकाश दादा आपण त्यांना एक नंबर क्वालिटी दिली प्युअर भावनगर जंगलची. म्हशी शेळ्या दिल्या दादांना पाहून घ्या. माप बघा क्वालिटी बघा. बाळूभाऊ नमस्कार. नमस्कार नमस्कार. कुठून आले बाळूभाऊ? परळी वैजनाथ. परळी वैजनाथ. किती शेळ्या घेतल्या? 6 घेतल्या. कसा झाला सौदा? 25,000 रुपये. 25,000 रुपयानं. बाळूभाऊ शेळींची क्वालिटी कस काय वाटली तुम्हाला एवढ्या लांब येऊन सर? काय क्वालिटी नंबर एक. हा? एक नंबर क्वालिटी. एक नंबर ना. एक नंबर क्वालिटी. खुश झाले तुम्ही माल पाहून सर? खुश. आकाश दादा एवढ्या शेळींमधून निवडून शेळ्या दिलाय. किती किलोमीटर? 320 किलोमीटर. 320 किलोमीटर. सोनू चव्हाणकडे यांच्याकडे 40 गावावर काठीवाडी शेळ्या घेण्यासाठी कस्टमर आलाय आकाश दादा. बाळूभाऊ स्पेशल बाळूभाऊ आहे. दादांनी घेतले. बाळूभाऊ त्यांचे जोडीदार आहेत. बाळूभाऊंना घेऊन आले होते. दादा कसं काय वाटली क्वालिटी? एक नंबर ना. म्हशी घेतल्या का नाही? जशा तुझ्या घरच्या म्हशी तशा आपल्या बी म्हशी का नाही? पंढरपुरी म्हशी सारख्या ना. नाद करायचा का शेळींचा? हा नाद करायचा नाही भाऊ. क्वालिटी म्हणता क्वालिटी भावनगर जंगलची राव पाहून घ्या वस्तू. एक नंबर शेळ्या दिल्या दादांना. आकाश दादा बघा क्वालिटी एकच नंबर क्वालिटी दिली. भावनगर जंगलचं 24 कॅरेट सोनं दिलंय दादांना. नाद नाही करायचा. क्वालिटीचा वस्तू पा एकच नंबर वस्तू दिली. हा भावनगर जंगलचं 24 कॅरेट सोनं म्हणतं याला. पाहून घ्या वस्तू साईड पा बकरींना. एकच नंबर क्वालिटीच्या शेळ्या दिल्या दादांना. खूप लांबून आले दादा. आपल्या नावावर आले फक्त. भावनगर जंगलची क्वालिटी घेण्यासाठी फक्त आपल्या शेडवरती आले 40 गावला. रात्री 1 वाजून आला. 1 वाजता सौदा केला त्यांनी आपल्यासोबत. बघून नाद करायचा आणि क्वालिटीचा आकाश दादा जबरदस्त क्वालिटी. म्हशी शेळ्या दिल्या. दुसऱ्या तिसऱ्या होत्या त्या फक्त. क्वालिटी एकच नंबर. शिंगडी पगडी चेहरा पट्टी बघून घ्या क्वालिटी. घ्या वस्तू. पाहून घ्या आकाश दादा माप पाहून घ्या. डबल अड्डी फुल पॉवरच्या एकच नंबर क्वालिटी शेळ्या दिल्या दादा. कोण बोलतोय? नमस्कार बाबा. नमस्कार. कुठून आलेत? फलटण. किती शेळ्या घेतल्या? 11. क्वालिटी आवडली का? एकदम फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. सौदा कसा झाला? एकदम फर्स्ट क्लास. कसा झाला सौदा? 21,000 21,000च्या पट्टीने शेळ्या घेतल्या. क्वालिटी आवडली? आवडली. एक नंबर. एक नंबर. सर्वच्या सर्व गाबना शेळ्या घेतल्या. एक पिल्लावाली फक्त. 10 गाभण 1 पिल्लावाली 2 बच्चावाली बरोबर. एक पिल्लावाली. क्वालिटी मध्ये खुश ना? काही नाराज नाही ना? नाही 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 नाही. सोनूभाऊ एकच नंबर माल मिळाला आम्हाला. एकच नंबर मिळाला ना आकाश दादा? दिले ना. फक्त दादा ते आपल्या भरोशावरती आले होते. हो एकच नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर दिली त्यांना. नाद करायचा आणि क्वालिटीचा. फक्त भावनगर जंगलचं 24 कॅरेट सोनं म्हटलं जातं. हे पाहून घ्या क्वालिटी बघा. चमक पा शेळींना. हे बघा जे 5-6 जण आले. या बाबांनी 3 घेतल्या. या भाऊनी 6 घेतल्या आणि या दादांनी 2 घेतल्या. अशा 11 शेळ्या त्यांना आपण पट्टीमध्ये दिले. बघून घ्या क्वालिटी एकच नंबर. गाडी स्वतः तिकडची गाडी घेऊन आले ते. दादा तुम्ही किती घेतल्या शेळ्या? 6 घेतल्या. क्वालिटी आवडली? एकच नंबर. बाबा तुम्ही किती घेतल्या? तुम्ही 2 घेतल्या आणि या बाबांनी 3 घेतल्या. आकाश दादा यांनी 3 घेतल्या. अशा 11 शेळींची पट्टीमध्ये 21,000 प्रमाणे सौदा केला त्यांनी. नाद करायचा आणि क्वालिटीचा. आकाश दादा हे बा एकच नंबर शेळ्या दिल्या आहे. जबरदस्त क्वालिटी दिली दादांना. आपला जो कालचा व्हिडिओ काढला होता व्हिडिओ पाहून दादा फक्त आले होते. दादांनी रात्री व्हिडिओ पाहिला आणि लगेच आपल्या नावावर फक्त 25 शेळ्या दिल्या. आकाश दादा आपल्या नावावर आले. खूप एकच नंबर क्वालिटी. खाट्या शेळ्या दिल्या त्यांना दुधाच्या. त्यांचं म्हणणं होतं आम्ही दूधही काढू आणि बोकड्याही सोडणार आहे. आम्ही 15 मे नंतर आम्ही बोकडही सोडणार आहे 3-4. अशा शेळ्या एकच नंबर क्वालिटीच्या शेळ्या दिल्या त्यांनी. बकऱ्या दावादार 1-2 एकच नंबर क्वालिटीच्या शेळ्या दिल्या. आकाश दादांनी जबरदस्त क्वालिटी दिली दादांना. नाद नाही करायचा क्वालिटीचा. हे पाहून घ्या म्हशी.
दिल्ल्याकडे दूध काढून गेल्या दूध काढून गेले शेळींचे. नाही तर एकच नंबर शेळ्या होत्या, पावरले होती शेळींना. पुऱ्या मोठ्या मापाच्या एक नंबर जबरदस्त क्वालिटीच्या शेळ्या दिल्या दादा. फक्त आपल्या नावावर आले होते. भावनगर जंगलची 24 कॅरेट सोनं म्हणता याला. पाहून घ्या, भावनगर जंगलचं 24 कॅरेट सोनं. एकच नंबर वस्तू दिली त्यांना आपण. नाद करायचा आणि शेळींचा एक नंबर क्वालिटी, एक जात, एक शिंगडी, एक पगडी, एकच नंबर दिली वस्तू. हे बा माप फक्त 17,500 रुपयांनी माप दिला आकाश दादा. दादा नमस्कार, कुठून आलेत? देवगाव. तालुका निफाड. किती शेळ्या घेतल्या आता? 25 घेतल्या. दोघं मिळून घेतल्या का? कसा झाला सौदा? 17,500 रुपयांनी. आता या दुधासाठी घेतला का बोकड सोडायचा आहे? दूध काढून बोकड सोडायचा आहे लगेच 15 मे नंतर, मे महिन्यात. या घरी ठेवासाठी घेतल्या ना आता, घरी पाळण्यासाठी. क्वालिटी कस काय वाटली तुम्हाला? एक नंबर ना. काही बकरीमध्ये दात पडेल, सड, मुक्का माका सगळं चेक केलं. आका दादा फक्त 17,500 रुपये ताज्या जनेल म्हशी दिल्या दुधासाठी. फक्त बोकड बी सोडणार आहे लगेच लागवडीसाठी. 12 महिने शेळ्या भेटेल आपल्याकडे अशी क्वालिटीच्या. एक नंबर क्वालिटी दिली दादांना. 24 कॅरेट सोनं म्हणता. एकच नंबर वस्तू. नाद करायचा आणि क्वालिटीचा. मला पुढं ते म्हणला पाहून घ्या. म्हशी दिल्या नुसत्या म्हशी. क्वालिटी पा क्वालिटी. नाद करायचा आणि क्वालिटीचा पाहून. अशा घ्या आता चला. एक नंबर क्वालिटी. चालणार तू पुढं रे. एक नंबर क्वालिटी दिली पा. एकच नंबर क्वालिटी आहे. चालले गाडीमध्ये. आकाश दादा एकच नंबर क्वालिटी दिली दादांना. बघा 2 बच्चे पाठ बोकडे. पाठ आणि बोकडे ताजी जाईल शेळी आहे बघा. म्हैस दिली एकच नंबर. नाद नाही करायचा क्वालिटीचा. भावनगर जंगलची 24 कॅरेट सोनं म्हणता. जबरदस्त का दादा. नमस्कार, कुठून आले? गल्ली बोरगाव. कितीला घेतली शेळी? 25,000ला. क्वालिटी कस काय वाटली? एक नंबर ना. या गाडीत घेऊन जाशाल का आता? चालेल ठीक. एकच नंबर क्वालिटी दिली बघा आकाश दादा. भावनगर जंगलचं 24 कॅरेट सोनं म्हणता याला. नाद नाही करायचा क्वालिटीचा. पाहून घ्या वस्तू पा. पाठ बोकड्या, एक बकरी. 25,000 रुपयाला. फक्त 25,000 रुपयाला शेळी दिली. एकच नंबर क्वालिटीची शेळी दिली. 25,000. गल्ली बोरगावला चालली ती. 40गावहून 50 किलोमीटर. 40गावपासून 50 किलोमीटर. आकाश दादा एकच नंबर क्वालिटी दिली दादा. नाही बा म्हशी दिल्या जबरदस्त क्वालिटी दिली. फक्त 24 कॅरेट सोनं आहे भावनगर जंगल. बा मांडीवरच्या शेळ्या दिलं. खूप लांबून आले. चौथ्यांदार कस्टमर आले आपल्याकडे. हे बघा गाभऱ्या शेळ्या घेण्यासाठी 4 वेळेस आले बाबांच्या आपल्याकडे. 4 वेळेस भावनगर जंगलची क्वालिटी घेण्यासाठी. बघा सोनू चव्हाणकडे. नाद नाही करायचा क्वालिटीचा. म्हशी म्हणता भावनगर जंगलच्या. गरीबाच्या म्हशी बघा. एकच नंबर क्वालिटी दिली त्यांना. 2च शब्दात व्यवहार केला त्यांना. नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आले? सातारा पलटून. सातारा पलटण. तुमचं नाव काय? सावता शिंदे सर. सावता शिंदे. किती शेळ्या घेतल्या आता? 7 शेळ्या घेतल्या. 7 घेतल्या का? काय झाला सौदा? 22,000 रुपये. 22,000 रुपये. क्वालिटीनुसार पैसे दिले तुम्ही? एक नंबर आहे क्वालिटी. क्वालिटी कसं काय वाटली? क्वालिटी एक नंबर. एकच नंबर ना? जसे पैसे दिले तसे कशी? शेळ्या भेटल्या का? होय होय. किती वेळा आलेले? तिसरी वेळ तिसरी. तिसऱ्या वेळेस, चौथ्या वेळेस राहताय का आता? तुम्ही किती वेळा आले? पहिले बिन आले तुम्ही? चौथ्यांदा आले का? आकाश दादा हे प्रत्येक कस्टमर घेऊन येत राहतात आपल्याकडं. हे दरवेळेस कस्टमर येतात साताऱ्याहून. आता या दादांचा मला 3 दिवस आधी फोन होता. पण त्यांना म्हणतो तुम्ही या, तुम्हाला शेळ्या देतो. एकच नंबर टॉप क्वालिटी मध्ये माल दी. त्यांनी सुद्धा आपल्याकडून 25,000 रुपयांनी शेळ्या घेऊन जायला. आजच्या 3-4 महिने पहिलं. आणि मागच्या वर्षी दिवाळीच्या वेळेस तुम्ही देते. दिवाळीमध्ये आलते ते. बघा क्वालिटी. नाद नाही. क्वालिटी आवडली ना? क्वालिटीनुसार पैसे दिले ना? दादा शेट क्वालिटी म्हणता याला. क्वालिटी इकडं क्वालिटी पाय. क्वालिटी पा. चमक पा शेळींना. नाद नाही करायचा क्वालिटी पा. हे बघा या म्हशी दिल्या. फक्त 22,000 रुपयांनी दिल्या. फक्त 22,000 प्रमाणे दादांना 7 शेळ्या दिल्या. 7 आहे ना? 7 शेळ्या 22,000 प्रमाणे दिल्या. क्वालिटी पा. म्हैस म्हणता येईल. म्हैस. नाद नाही करायचा क्वालिटीचा. आकाश दादा 2 पहिल्या व्यताच्या पाठी दिल्या दादांना. खूप लांबून आले दादा. ते आपल्या शेडवरती आले. बघून घ्या.
शेडवरती दिल्या त्यांना 2च घेतल्या त्यांनी पहिल्या त्याच्या गाबना पाटी घेतल्या. दादा नमस्कार. कुठून आलेत तुम्ही? सातारा पाटण तालुका. किती घेतल्या पाटी? 2 घेतल्या. कितीला झाला सौदा? 36,000चा 2. आकाश दादा फक्त 36,000 रुपयामध्ये आपण 18,000 रुपयाला पहिल्या त्याच्या पाटी दिल्या. दादांना नाद नाही करायचा. आकाश दादा क्वालिटीचा हे बघून घ्या. फक्त 8-8, 10-10 दिवसाच्या कच्च्या पाटी हे पाहून घ्या. मांडीवरची आहे बघून घ्या. हिला पण घ्या अशी इकडं थोडी इकडे घ्या. इकडं वळा. हे बघा क्वालिटी बघा. आकाश दादा जबरदस्त क्वालिटी दिली दादांना. तेल टाकल तरी नितरून जाईल. मांडीवरच्या पाठी दिली आहे बघून घ्या. 1 नंबर क्वालिटी म्हणता याला. भावनगर जंगलची 24 कॅरेट सोनं म्हटलं जातं या जातीला. बघून घ्या. रूप बघा. पाठीची चेहरा पट्टी सगळ्या गोष्टी शिंगडी पगडी कान साईट हे बघून घ्या. माप बघा. अजून खूप वाढायचे आहे. फक्त 36,000 रुपयात 2 दिले. खूप लांबून आले होते त्याच्यामुळे आपण 2च शब्दात सौदा केला. फक्त विश्वासावर कस्टमर आलं आहे तेवढाच अभिमान आहे. दुसरं काही नाही. पुन्हा कस्टमर यायला पाहिजे सोनू चव्हाणकडे बस.